ही खरी घटना होती। राजस्थानच्या लांगवामध्ये पोस्टवर जिथे 1971 मध्ये 120 भारतीय जवान 2000 पाकिस्तानी सैनिकांसोबत लढत होते आणि तिथले मेजर होते कुलदीप सिंग चांदपुरी आणि कुलदीप सिंग चांदपुरी 120 जवानांसोबत म्हणत होते की मैं वापस आऊंगा। बॉर्डरच्या पिक्चर मधलं ते गाणं आहे। सनी देओलनी म्हटलं होतं की मैं वापस आऊंगा, देवेंजींनी म्हटलं की मैं वापस, आणि महाराष्ट्राच्या जनतेने देवेंजीच्या हाकेला हाक दिली। हाँ, वापस आना पड़ता है भयमुक्त महाराष्ट्र बनाने के लिए। हाँ देवेंजी, आपको वापस आना पड़ता है समृद्ध महाराष्ट्र बनाने के लिए। हाँ देवेंजी, आपको वापस आना पड़ता है माँ बहनों को सुरक्षित महाराष्ट्र में रहने के लिए। और हाँ देवेंजी, आपको वापस आना पड़ता है एक अच्छा महाराष्ट्र बनाने के लिए। म्हणून धन्यवाद देवेंद्र जी। तत्पूर्वी नितीनजींचं मार्गदर्शन होण्यापूर्वी आपल्या अमरावतीचे प्रख्यात चित्रकार सन्माननीय विजयजी राऊत यांनी लाहवी इथे कॅनव्हास काढलं। मान्य अटलजींचं कॅनव्हास काढलं, मान्य नितीनजींचं, मान्य देवेंजींचं आणि बावनकुळे साहेबांचा कॅनव्हास काढलाय। मान्य नितीनजींना मी विनंती करतो, देवेंजींना विनंती, त्या कॅनव्हासचं निरीक्षण पण करावं। आणि भारतीय जनता पक्षाचा भारत माता की। मान्य नितीनजींना बघितल्यावर, नितीनजींसाठी अटलजींची एक कविता आहे। अटलजींची जी कविता ती एकदम नितीनजीवर असं वाटतंय, आणि ती कविता जर वाचली तर साक्षात समोर नितीनजी दिसतात। आणि ते अटलजी म्हणतात कि किसने ऐसा दूध पिया जो रोके गति तूफानी, ये जीवन का ज्वार चला उफनाती प्रखर जवानी। युवक हार जाते हैं लेकिन यौवन कभी न हारा, एक निमिष की बात